ह्यांच्यामध्ये नेहमी वाद व्हायचे, एकमेकांना जीव मारायचे, चढाई करायची, लुटून न्यायचं, म्हणजे ते चालूच त्यांचं. आणि मग त्यांचे काही वयोवृद्ध लोक एकत्र आले आणि ते म्हणाले नेहमीच घडतं, एखाद्याला वाटलं की करा सुरू की सुरूच झालं, ह्यातून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी एक मार्ग काढला. मार्ग काय काढला? भांडणं झाली, ते लहान मूल घ्यायचं आणि मग ते पुढच्या जमातीला द्यायचं, दोन्हीकडचे मुलं बदली करायची. पण विशेष करून ते एका वेळेस एकच द्यायचे. जर समजा आज ही जमात आहे, पुढच्या वेळेस ती जमात, मग ते मूल द्यायचं. जोपर्यंत ते मूल जिवंत आहे ना, तोपर्यंत त्या जमातीमध्ये भांडणं होत नव्हते. आणि त्या मुलाला नाव दिलं होतं पीस चाइल्ड. पीस चाइल्ड. वधस्तंभावरती जो येशू आमच्यासाठी होता ना, ते देवाचं पीस चाइल्ड होतं आमच्यासाठी, शांतीचा पुत्र होता. त्याच्यामुळं आमच्यामध्ये शांती आली. आणि आता हा सर्वात शेवटी वधस्तंभावरचा शेवटचा उद्गार उच्चारतो, म्हणतो, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. शेवटचा उद्गार, सुंदर उद्गार. आमची असणारी वृत्ती येशूसारखी असावी. येशूला हे माहीत आहे की माझा आत्मा मी कोणाकडे द्यायचा आहे. डॉक्टर लूक हा बाय प्रोफेशन डॉक्टर आहे आणि तो लिहित असताना त्याच्या पुस्तकात, म्हणजे ज्या माणसाचं आयुष्य मेडिकलमध्ये गेलं, तो लिहिताना असं म्हणतो, मी माझा आत्मा देवाकडे देतो, की त्याच्यासाठी विश्वास ठेवणं अशक्य आहे. कारण की जगातला कुठलाही माणूस आपला आत्मा आपल्या वेळेत, आपल्यानुसार, आपल्याला पाहिजे त्यावेळेस तो बाहेर काढू शकत नाही. देव ते काढतो. परंतु डॉक्टर लूकने ज्या वेळेस ते ऐकलं, त्यावेळेस त्या वाक्याने त्याच्या मनावर इतका परिणाम केला आणि तो हे म्हणतो की हे माझ्या असणाऱ्या मेडिकलच्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण की हे केवळ जो जगासाठी तारण देऊ शकतो तोच करू शकतो. म्हणून कारण की येशू ऑलरेडी म्हटला होता, मी माझा आत्मा देतो यासाठी की तो मला पुन्हा मिळावा. तो मला देण्याचा अधिकार आहे आणि घेण्याचाही अधिकार आहे. त्या वचनानुसार येशूने देवाकडे प्रार्थनापूर्वक दिलं. हे वाक्य आम्हाला काय सांगतं? ज्या वेळेस आम्ही देवाला एखादी गोष्ट समर्पित करतो, त्यावेळेस ती प्रार्थनापूर्वक करायला शिकायला पाहिजे. देवाचा सन्मानपूर्वक करायला शिकायला पाहिजे. आम्हाला देणं किंवा करणं भाग पडतं म्हणून आम्ही करायचं नाही. येशूला माहित होतं की हे करायचं, ह्याशिवाय मनुष्याचं तारण सिद्ध होत नाही. पण तो म्हणतो, हे बापा. पुन्हा तो शेवटाला आल्यानंतर तो देव म्हणत नाही, तो म्हणतो, हे बापा. तो म्हणतो, तुझं आणि माझं नातं तेच आहे. आम्ही त्रैक्यामध्ये एकत्र बांधलेलोच आहोत. जगामध्ये सर्वात सुरक्षित ठिकाण, ज्या ठिकाणी आमच्या सर्व गोष्टी सुरक्षित राहू शकतात, ते देवाचे हात आहेत. की ज्या ठिकाणी आमच्या असणारी प्रत्येक गोष्ट सुरक्षित राहील. जगामध्ये कितीही मोठी तिजोरी केली की कोणाला फोडता येणार नाही, परंतु त्यापेक्षा जास्त सुरक्षितता देवाच्या हातामध्ये आहे. आमचं जे उत्तम आहे ते आम्ही देवाकडे समर्पित करायला शिकायला पाहिजे. येशूकडे जे उत्तम होतं ते पित्याकडे दिलं. आणि म्हणून करिंथीकरास पत्राच्या 15व्या अध्यायात संत पाऊल म्हणतो, पित्याने त्याला तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत केलं. कारण ते देवाकडे दिलं होतं आणि देवाला माहीत आहे हे पुन्हा अधिक आशीर्वादाचं करून कसं द्यायचं ते, आणि म्हणून ते त्याला देण्यात आलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेस येशू ती प्रार्थना करतो त्यावेळेस तो वलांडणाचा सण आहे. गोष्टीमध्ये असं वाटतं की ही गोष्ट कुठल्या प्रकारे नीट काम करू शकणार नाही, त्यावेळेस ती देवाकडे द्या. देव ती नीट काम करायला लावेल. कारण की स्तोत्र 121 मध्ये म्हटलेलं आहे, आकाश व पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, त्यापासून मला सहाय्य प्राप्त होते. आम्हाला जर सहाय्य भेटत नाही तर तिथं जा. आम्ही अनेक वेळेस सुरक्षिततेसाठी बऱ्याच गोष्टी करतो. सध्या जगामध्ये आपल्याकडे चर्चमध्ये आहे ना, काय म्हणते, सीसीटीव्ही कॅमेरा. जगात कुठेही जा, फार चांगल्या शब्दात लिहिलं, तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आहात. थोडक्यात सांगतोय, चोरी करू नका, बेशिस्त वागू नका. ते सांगण्याचा अर्थ जसं जसं ज्या ज्या ठिकाणी वाक्य त्या त्या ठिकाणी त्या वाक्याचा अर्थ बदलतो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पाहतो तो असं म्हणतो की आम्ही देवाच्या हातात सुरक्षित आहोत. प्रिय बंधू भगिनींनो, आमची लेकरं, आम्ही स्वतः, आमची कुटुंब, आमचा व्यवसाय, आमची नोकरी, आमचे नातवंड, आमचे परतुंड, आमची घर, आमचं जमीन जुमला, आमची असणारी शेतीवाडी, आमचे शेजारचे लोक, आमचे जवळचे लोक, आमचे लांबचे लोक,
भीती वाटते ना, देवाकडे द्या, खात्रीपूर्वक द्या. देव ते आशीर्वादित करेल. देव कधी त्याचं नुकसान होऊ देणार नाही. देव ते सुरक्षित ठेवतो, कारण की स्वर्गामध्ये सगळं ज्याचं त्याचं सुरक्षित आहे. माझं कोणाला भेटणार नाही, कोणाचं मला भेटणार. बरोबर आहे ना हो? का देव म्हणून जाऊ दे हा आला याचं ते पुढं काढून देत नाही. आमचा देव अन्यायी न्यायाधीश नाही, तो न्यायाधीश आहे. माझं मला देव म्हणून आम्ही देवाकडे सोपवा. येशूने जर आत्मा दिला तर आम्ही येशूचे धाकटे बंधू म्हणून आम्ही किती करून तरी देवाच्या हातामध्ये गोष्टी द्यायला पाहिजे, कारण की देव आमचं संरक्षण करतो. आता त्या दिवशी येशू ख्रिस्त मरण पावून मगाची प्रश्न विचारला, येशूला वधस्तंभावर कधी दिलं? 3 वाजता. येशूने पुढची वाक्य वापरायला सुरुवात केली, 4, 5, 6, 7 आणि 7व्या वाक्यानंतर त्याने आपला देवाकडे आत्मा येशूकडे दिला. निर्गमाचं पुस्तक 12वा अध्याय 6व्या वचनामध्ये ज्या वेळेस आम्ही येतो त्यावेळेस आल्यानंतर आम्हाला एक गोष्ट समजते, ती ही आहे की वलांडणाचा यज्ञ पशु सायंकाळच्या वेळेस मारायचा आणि यहुदी नियमशास्त्राप्रमाणे सायंकाळ म्हटल्यानंतर संध्याकाळी 3 ते म्हणजे दुपारी 3 ते संध्याकाळी 6च्या आत वलांडणाचा यज्ञ पशु कापला गेला पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण देखील दुपारी वलांडणाच्या दिवशी दुपारी 3 ते 6च्या मध्ये झालं आणि तो वलांडणाचा यज्ञ पशु म्हणून कापला गेला, कारण की युगारंभी ठरलं होतं. ज्याप्रमाणे मिस्रातून इस्रायल लोक हे वलांडणाचा यज्ञ पशु कापल्यानंतर हे सुटका झाली, त्याप्रमाणे येशू हा वलांडणाचा यज्ञ पशु संपूर्ण जगासाठी योहान 3:16 प्रमाणे कापला गेला. आणि हा जो कापला गेला तो कापला गेल्यामुळं तेव्हापासून जगामध्ये आमच्या सुटकेचं द्वार मोकळं झालं, आमच्या पापक्षमेचं द्वार मोकळं झालं, आमच्यासाठी कृपा मिळाली. आणि म्हणून वलांडणाचा यज्ञ पशु तो ख्रिस्त कापला गेला नसता तर आम्ही आजही पापामध्ये राहिला असतो. संदेशाची सुरुवात मी केली होती. येशूच्या वधस्तंभाभोवती सैनिक होते, शताधिपती होता, रस्त्याने जाणारे लोक होते, थट्टा करणारे लोक होते, त्याच्या जवळचे लोक होते, शिष्य होते. परंतु हे सगळेजण जात असताना वेगवेगळ्या प्रकारे गेले. त्या ठिकाणी शास्त्रपाठ असं म्हणतो, तो जो शताधिपती आहे, हा जो शताधिपती म्हणजे 100वरती असणारा हा जो न्यायक आहे, या न्यायाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस त्याचं नाव आहे लॉन्जिनियस. परंपरेने लोक त्याचं नाव लॉन्जिनियस सांगतात. आणि हा जो लॉन्जिनियस आहे शताधिपती, याने सगळं पाहिलं, येशूला धरल्यापासून ते वधस्तंभावर आत्मा सोपूपर्यंत. आणि त्याने येशूकडे पाहून तो म्हणताना म्हणाला, हा खरोखर देवाचा पुत्र होता. तीन तास बोलतो, तुमच्याकडचे एकही लाईट लावले नाही, माझ्याकडचे लाईट चालू, माझा स्पीकर बंद होता आज. आणि मला आज सकाळीच याची खात्री होती, आज देवाचं वचन सांगत असताना वारंवार मला बोलावं लागेल, कारण मला हे माहित होतं की मी आज जे सांगत आहे हे नेहमीच्या संदेशापेक्षा वेगळं आहे, लोकांच्या आत्म्यावरती काम करणार आहे. थोडी लाईट गेली की लगेच पंखे सुरू झाली तुमची. लक्ष दिलं, शेवटाला त्या शताधिपती सारखं वधस्तंभावरती ज्याने आत्मा सुपूर्त केली, त्या येशूची ओळख करून घ्या. जर ओळख नाही तर मला जर तारणारा येशू माहित नाही तर माझं काही नाही. त्या शताधिपतीविषयी इतिहास सांगतो, तो जिथे गेला तिथं तो येशूचं नाव सांगत गेला. तो देवाचा पुत्र होता, तो देवाचा पुत्र होता, तो देवाचा पुत्र होता, त्याची माझी खात्री झाली. तो बदलला आणि त्यांनी लोकांना बदललं. काही वर्षापूर्वी आर्किओलॉजीमध्ये त्याचं एक पत्र भेटले, खूप सुंदर पुस्तक. त्यानंतर दुसरे लोक होते, येशूच्या जवळचे मरिया, क्लोपाची पत्नी मरिया, त्याची मावशी, त्याच्या मगदलिया मरिया, ह्याच्या सगळ्या स्त्री आणि काही शिष्य, हे निशब्द झाले येशूकडे बघून. का निशब्द झाले माहितीये का? वाईट वाटलं म्हणून नाही. अरे हा जे बोलत होता ना तेच घडत होतं. ह्याने 3दा सांगितलं की मी शास्त्री पुरुषात धरला जाईल आणि वधस्तंभावर जाईल. अनेक वेळेस आम्ही बाळग लोक सांगतो ते दुःखामुळे निशब्द झाले. नाही, ते जे झाले हा बोलणं असंच झालं. आणि म्हणून ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये देव बोलतं तसं होतं ना, त्यावेळेस आम्ही देवाचा गौरव करण्यासाठी काय करायचं? निशब्दता ही देखील एक प्रार्थना आहे. बघा, अनेक वेळेस काय प्रार्थना करायची आम्हाला समजत नाही, आम्ही शांत होतो, पण देवाचा आत्मा आमच्या भावना आणि आमचे विचार देवाला बरोबर प्रार्थनेच्या द्वारे सादर करतो. निशब्दता ही प्रार्थना आहे. मला वाटतं 2006 नंतर पहिल्या वेळेस वाक्य मिळालं.
तिसरा समुदाय होता. तिथे लिहिले ते मूर बडवत परत गेले, कारण ते थट्टा करण्यासाठी आले होते, ते टाइमपास करण्यासाठी आले होते, ते निंदा करण्यासाठी आले होते. आज आम्ही सगळे जात असताना ह्या 3 पैकी कसे जातो? पहिले 2 चांगले, त्याला देवाचा पुत्र भेटला. ज्याला देवाचा पुत्र भेटला त्याला जीवन भेटले ना. त्या दुसरा जो गट येशूच्या, ते देवाचं गौरव करत निशब्द राहिले. आम्ही निशब्दतेमध्ये देवाची प्रार्थना करायला शिकलो, देवाचा गौरव. प्रिय बंधू भगिनी, आज जात असताना जर अजूनही मला आणि येशूची ओळख नाही, वैयक्तिक तारणार आहे, चर्च सोडण्याच्या अगोदर देवा माझ्या पापाची क्षमा कर आणि मला तुझं बोल कर. एवढे 2 वाक्याची प्रार्थना पुरेशी. ज्यांचं तारण झालं त्यांनी देवाचे आभार माना. जे आज ऐकलंय, कोणाची क्षमा करायची राहिली का, जाऊन क्षमा करा. कोणाला अभिवचन द्यायचंय, देवाचं अभिवचन तुम्हाला मिळालंय का, त्या अभिवचनावरती काम करा. नातेसंबंध काही बिघडलेले आहेत का, ते नीट करून घ्या. माझ्यासाठी येशूला दूर केलं, देवाच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करा. रोज ठरलेली वेळ देवाला द्या. देवाच्या वचनाकडे, शास्त्रलेखाकडे लक्ष द्या. 5वी गोष्ट की त्याने पूर्ण केलं, त्यामुळे एक्स्ट्रा काय करू नका, त्याने केलं तेवढंच करा. आणि 6वी गोष्ट, आमच्या गोष्टी देवाकडे द्या. बघा, देव त्या आशीर्वादाच्या करून पुन्हा तो आम्हाला देतो की नाही याकडे लक्ष द्या. उभा राहूया, प्रार्थना. त्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि आशीर्वाद घ्या. हे आमच्या प्रेमळ आणि जिवंत प्रभुदेवा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आम्हाला प्रीती करणारा देव आहेस. प्रभुदेवा, जे 7 वाक्य आम्ही पाहिले त्यासाठी गौरव आणि सन्मान तुला देतो. हे ऐकल्यानंतर परमेश्वर, आम्ही सर्वजण त्या शताधिपतीसारखे आणि तुझ्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांसारखे निशब्दतेमध्ये प्रार्थना आणि उपकार स्तुती करणारे आणि तुझं वचन पाळणारे लोक तो आम्हाला कर. आमच्यापैकी कोणालाही प्रभुदेव मुरबडवू देऊ नकोस, कारण की तुझ्या पुत्रामध्ये तू आमच्यावर प्रीती केली आणि ती प्रीती प्रभुदेव आमच्या जीवनात कार्यरत ठरावाशी रूपाने विभक्त होत असताना तू आमचा सहाय्य करता पुढे. प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो म्हणून तू आहे. हे आमच्या स्वर्गातील तुझे पवित्र तुझे राज्य जसे स्वर्गात तसे तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज नसते, आणि जसे आम्ही आपल्याला सोडले तसेच आमची नामास आणि आम्हास सुरक्षित नकोस, तर आम्हास कारण राज्य सामर्थ्याने करू ही सर्व काळ तुझीच आहे. आता देवजोबाब्याची प्रीती 2000 वर्षापूर्वी आमच्यासाठी वधस्तंभावर जो मरण पावला, पाप क्षालनासाठी आणि पूर्ण करण्यासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची समक्षता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर, विशेष करून आज ज्यांनी देवाचं वचन ऐकत असताना वेगवेगळ्या प्रकारे आपलं समर्पण केलं आणि देवासाठी पुन्हा एकदा आपले ऋणानुबंध सुरू केले, त्या प्रत्येकाबरोबर आता आणि येशूच्या दुसऱ्याने होईपर्यंत असावं.